असेल तर आपल्याला बंद करायचं असेल तर आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जावे लागेल. तर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला इथे सर्च करावं लागेल. कोटक सर्च करायचं आहे तर असे येईल. हे आहे कोटक 811. हे अपडेट आलेलं आहे तर अपडेट करून घ्यायचं आहे आपल्याला. अपडेट तर होतच आहे. अपडेट झालेलं आहे. ओपन करायचं आहे. तर आपल्याला इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पुन्हा क्रेडिट कार्डवर जायचं आहे. इथं दाबल्यानंतर क्रेडिट कार्ड ओपन होतं. इथं दाबायचं आपल्याला. परंतु आपण क्लोज केलेलं आहे तर याची प्रोसेस आपल्याला दाखवायची आहे कशी करायची असते. तर आपलं कार्ड ओपन असतं पहिल्यांदा. तर आपण कोटकचा एक कस्टमर केअर नंबर आहे तो आपल्याला सर्च करायचा आहे नेटवरती. कस्टमर केअर नंबर परत सर्च करायचं आपल्याला. इथं आलेलं आहे 24/7 हो. तर आपल्याला शोधायचं आहे बँकेचं अकाउंट नंबर कोणता आहे. 24. आपल्याला क्रेडिट कार्डसाठी पाहिजे तर आपल्याला इथे क्रेडिट कार्ड टाकावे लागेल. क्रेडिट कार्ड इथं आलेला आहे नंबर क्रेडिट कार्डचा 18602662626. इथला नंबर चुकीचा दिसत आहे त्यामुळे इथला नंबर घ्यायचा आहे आपल्याला. हे वाला हा वाला घ्यायचा आहे. हा वाला 18602662666 हा नंबर घ्यायचा आहे. यावरती कॉल करायचा आहे. कॉलवरती काय बोलायचे ते मी तुम्हाला सांगतो. इथे बघून घ्या काय बोलत आहे कॉलवरती मी. हा कॉल आहे कस्टमर केअरला लावलेला आपण. जी गुड आफ्टरनून. किससे बात करिए? कोटक महिंद्रा बैंक से. किस प्रकार में हेल्प कर सकते हैं आपके बताइए. मैंने क्रेडिट कार्ड क्लोज करने के नाम. ओके, आपका नाम जान सकती हूँ? विश्वराज मारू सूर्यवंशी. थैंक यू सो मच. नाम बताने के लिए कॉल अपने आईवीआर से वैलिडेट किया. थैंक यू. डिस्काउंट हो जाता है, कॉल बैक कर लिया जाएगा. कार्ड कैंसिल करना है. एफडी वाला कार्ड है, आउटस्टैंडिंग एक्सेस करना चाहते हैं एफडी में सर? हाँ, कैंसिल करने का है क्रेडिट कार्ड. जो आपने खर्चा कर रखा है उसको एफडी में एडजस्ट करना चाहते हैं आप सर? तर असंच म्हणायचं आहे आपल्याला की क्लोज करायचं आहे मग आपण म्हणू शकतो. मग ते आपलं कार्ड क्लोज करतात. मग शेवटी काय म्हणतात ते बघा. जे काय क्या बोलते हैं एडजस्ट नहीं होता है. कस्टमर केअर कोटक बैंक. नहीं कैंसिल करना है. नको. आपको बोलने का है, कैंसिल ही करने का है. कैंसिल ही करने का है. 10 बार बोलो लेकिन कैंसिल ही करने का है. मालूम है लेकिन अभी एडजस्ट आपकी नहीं हो कॉल रहा रिकॉर्ड हो जाएगी इसलिए वो कैंसिल हो जाएगा. इसलिए कस्टमर केयर को बोलना है कि कैंसिल करना है है. कार्ड. मैंने देखा लेकिन एडजस्ट नहीं हो रहा ना, इसलिए वो कैंसिल करने का. लोड आ रहा है बहुत.
दूसरा लोड है इसलिए। ठीक है चलिए, तो रिक्वेस्ट फिर कैंसिलेशन हम लोग करेंगे, ठीक है? Yes. प्रोसेस करिए, आप प्लीज 2 मिनट के लिए होल्ड पे बनिए, मैं कैंसिल के लिए प्रोसेस करेंगे। यस यस। कितना नंबर पे? Yes, sir. Thank you, sir, for being online, sir. Sir, रिक्वेस्ट हमने प्रोसेस कर दिया कैंसिलेशन के लिए, ठीक है? एफडी कार्ड क्लोज हो जाएगा, ओके अमाउंट एंड एडजस्ट होंगे, पेमेंट की अमाउंट हाँ 5 तारीख तक आपके अकाउंट में डिस्प्ले हो जाएगी। ये अभी है ना, 6 तारीख तक आ जाएगा। 5 तारीख को हो जाएगा क्लोज। नहीं, 6 तारीख तक हो जाएगा, क्या बोले? 6 तारीख तक हो जाएगा। ओके ओके ठीक है मैम, थैंक यू। ओके थैंक यू मैम। थैंक्स सर। और क्या हेल्प है इसके अलावा? ओके ठीक है मैम, थैंक यू। ठीक है सर, एक और चीज सर, इसके बाद है ना एक ये प्रोसेस होने के बाद एक फीडबैक बचेगा, एक स्टेटमेंट जनरेट हो जाएगा जीरो आउटस्टैंडिंग का, वो आप एज एनओसी कंसिडर कर सकते हैं। तो हे हो गया आपने कॅन्सलिंग, तर हे झालेलं कॅन्सल कार्ड. मग आपल्याला असा मेसेज येईल, असं कॅन्सलेशनचा मेसेज येतो आपल्याला. डिअर कस्टमर, युअर रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन ऑफ 811 क्रेडिट कार्ड अँड लिंक्ड एफ डी विल बी प्रोसेस्ड बाय. मग असं झाल्यानं आपली एफ डी जमा केलेली, त्यामध्ये आपले जेवढे आपण यूज केलेले पैसे असतात आणि जेवढे वापरलेले त्या क्रेडिट कार्डमध्ये जमा असतात पैसे, ते आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर होऊन येतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कोणी पण. अशा प्रकारे आपल्याला क्रेडिट कार्ड कॅन्सल करायचं आहे. थँक्यू, धन्यवाद.